माध्यमातून पाहायला मिळालं ते हमजा खान यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण करतोय। त्यानंतर आमचे डिजिटल स्कोरिंग ज्यांनी 2 दिवस या ठिकाणी सांभाळली ते योगेश अरविंद वाघ यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतो आहोत। आयोजकांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते योगेश अरविंद वाघ यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आणि दरवर्षीच्या क्रिकेट हंगामाप्रमाणे या ठिकाणी योगेश वाघ यांचा या स्पर्धेला बहुमूल्य योगदान नक्कीच पाहायला मिळालं आणि या युवा आयोजकांच्या वतीने त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर आमचे समालोचक मित्र अर्थातच ज्यांचा आवाज नेहमीच या मैदानावरती आपल्याला ऐकायला मिळतो श्रीकांत मुळीक यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत। श्रीकांत मुळीक एक बहारदार आवाज, एक पहाडी आवाज ज्यांचा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी ऐकायला मिळतो, त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो। विजय मंडप डेकोरेटर्सचे कोणी कोऑर्डिनेटर जर या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती आहे, जितूबाई जर या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती आहे की आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। मी सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेबांना देखील विनंती करतो की आपणही अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचबरोबर आदरणीय प्रदीपजी भगत साहेबांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचबरोबर आदरणीय प्रदीपजी कर्माकर साहेब आणि रवी सर या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। हॅलो, चला या ठिकाणी आपण ज्यांचा खऱ्या अर्थानं कळंबोलीमध्ये या मैदानावर सातत्याने आवाज ऐकतो ना असे आमचे आदरणीय गुरुवर्य प्रवीण अर्जुने सर यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान होतोय। मी दिनकरता यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं प्रवीण अर्जुने सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे। खऱ्या अर्थानं पाहतोय आपण सरांचा मायेची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि चला अक्षय सरोदे, आपण या अक्षय सरोदे, चला प्रवीण अर्जुने सर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय। चला दोन्ही संघाचे चला दोन्ही संघाचे प्लेयर यांना विनंती आपण समोर या। दोन्ही संघाचे खेळाडूंना विनंती प्रतीक ठाकूर टीम आणि स्वर्गीय रणजित कट्टे पाटील जय मल्हार किंग्स 11 स्मॅश या संघाच्या संघनायकाला विनंती। चला अद्याप देखील आपण आलेला नाहीये। चला या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठावरती आपण पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचे सर्वेसर्वा हॅलो किड्सचे मॅनेजर दीपक शेठ चव्हाण साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय। दिनकरदा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दीपक शेठ चव्हाण साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थात त्यांची टीम या ठिकाणी जिंकली आहे। कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन साहेब आपल्या टीमला आणि आपणास। चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, चला लवकरात लवकर या साई मोहिते आणि टीम प्रतीक ठाकूर, चला आपले खेळाडू अद्याप देखील आलेले नाहीयेत। चला या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहोत आपण। खरं या ठिकाणी आपण जर पाहिलं सन्मानाचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे। चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक प्रतीक ठाकूर आणि टीम साई मोहिते रवी सर यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। तर रवी सरांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय। चला मी रवी सरांना विनंती करतो की आपण देखील समोर यायचं, आपला देखील या आयोजकांच्या माध्यमातून चला या आदित्य प्रिया लॉजिस्टिक चला दोन्ही संघाचे संगणक या आपण समोर या। चला काही क्षणातच या ठिकाणी आपण बक्षीस वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। दोन्ही संघाच्या संघनायकाला सर्व खेळाडूंना विनंती करतो या आपला या ठिकाणी गुण गौरव विशेष सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे। या आपण सर्वांनी समोर या। आपण बक्षीस वितरण समारंभाचा या ठिकाणी चला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत। तर सर्वांना विनंती आहे आपण सर्वप्रथम समोर या। एक टीम लेफ्टला या, एक टीम राईट साईडला या। चला स्वर्गीय रणजित कट्टे पाटील बॅरिकेडच्या आतमध्ये या आपण, प्रतीक ठाकूर आणि टीम आणि साई मोहिते आणि टीम। चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत साई मोहिते, चला आपण रेलिंगच्या आतमध्ये यायचंय आपल्या 11 खेळाडूंना घेऊन, एक राईट साईडला थांबेल आणि एक लेफ्ट साईडला। चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपले खेळाडू घेऊन या ठिकाणी या। ओ टू प्रवीण अर्जुने सर।
नक्कीच या ठिकाणी दोनही विजेत्या संघांचा आपण मनपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन करूया आणि अभिनंदन करूया या मुख्य मंचावरती उपस्थित या संघाचे सर्व आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेबांचं या अभिनंदन करूया आपण या संपूर्ण युवा आयोजकांचं ज्यांनी यावर्षी ही जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यांवरती घेतली. सर्वच युवक प्रभातजी अंबोरे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार वर्ग ज्यांनी अथक मेहनत घेऊन ही स्पर्धा मात्र यशस्वीपणे या ठिकाणी संपन्न केली. दोनही विजेते आणि उपविजेते संघ दोघांनाही विनंती आहे की रेलिंगच्या आतमध्ये आपण यायचं, बॅरिकेडिंगच्या आतमध्ये आपण यायचं आणि इथून मात्र आपण अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. वैयक्तिक पारितोषिकांपासून या ठिकाणी नक्कीच सुरुवात आपण करणार आहोत आणि ही वैयक्तिक पारितोषिक या दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित कळंबोली गावचे ग्रामस्थ, प्रतिष्ठित ग्रामस्थ आदरणीय प्रदीपजी भगत साहेब आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं केला जातोय. तर प्रदीपजी भगत यांचा हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. युवा आयोजक खरं तर त्यांच्या खांद्यांवरती ही जबाबदारी दिली गेली होती. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब, किशोर शेठ खानावकर साहेब, सन्माननीय दिलीप शेठ खानावकर साहेब या त्रिमूर्तींच्या माध्यमातून मोठं पाठबळ नेहमीच आम्हाला कळंबोली क्रिकेटसाठी लाभलं आणि या सर्वांचा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बहुमूल्य मार्गदर्शनाखाली ही युवकांनी आयोजित केलेली ही स्पर्धा मात्र आपल्याला या ठिकाणी 2 दिवस पाहायला मिळाली. तब्बल 22 संघांचा समावेश आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आणि त्यातील 2 अव्वल दर्जाचे संघ यावेळेला मात्र बक्षिसाचे मानकरी ठरलेत. तर अंतिम सामना आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 9 चेंडूमध्ये तब्बल 20 धावांची बहारदार खेळी साकारली, 2 चौकार 1 षटकारांसह आणि गोलंदाजीमध्ये 2 षटक 14 धावा आणि 4 फलंदाज बाद केले. सागर दरेकर ठरतोय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आणि ही पारितोषिक देण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय प्रीतम शेठ, त्याचबरोबर रब अन्सारी आणि निलेशजी यांना विनंती असेल की फायनलचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला मात्र आपण सन्मानित करायचंय. प्रीतमजी पाटील, रब अन्सारी आणि युवा नेते आदरणीय खेडूकपाडचे निलेशजी भोईर या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते मात्र आपण या ठिकाणी फायनलचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या सागर दरेकर साठी. यानंतर पुढील पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय तत्पूर्वी आपण आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय जाधव काका यांचा आपण एक शुभ सन्मान या मुख्य मंचावरती घेणार आहोत. आदरणीय जाधव काकांचा आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सागर दरेकरला विनंती आहे की आपण थोडंसं मुख्य मंचावरती यायचं, कारण कॅश प्राइज 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून फायनलचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि सागर दरेकरला विनंती आहे तत्पूर्वी जाधव काकांचा हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. आणि मी फायनलचा मॅन ऑफ द मॅच साठी कॅश प्राइज जे या ठिकाणी देण्यात आलं होतं आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज या खेळाडूला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे या कॅश प्राइजच्या माध्यमातून. तर यस, या ठिकाणी सागर दरेकर साठी हे कॅश प्राइज ऑनलाईन ट्रान्सफर केलं जाईल. तर या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित अरविंदजी कडव साहेब, त्याचबरोबर भरतजी जळे साहेब आणि संदीपजी भगत साहेब या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्यानं तब्बल या स्पर्धेमध्ये 4 झेल टिपले आहेत. अमन ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि बेस्ट फिल्डर साठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक यांच्याकडनं मात्र तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक देखील या ठिकाणी
भरतजी जळे साहेब, अरविंदजी कडव साहेब, संदीपजी भगत साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय बागल सर, त्याचबरोबर देवीदासजी केळकर साहेब आणि आनंद माने सरकार या तीनही मान्यवरांना मी विनंती करतो की पुढील पारितोषिक आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा अनालिसिस आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 षटकं, 63 धावा आणि तब्बल 10 विकेट्स ज्यानं मिळवल्या सागर दरेकर ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. त्याचबरोबर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज. या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय संदीपजी जळे साहेब, त्याचबरोबर दुधावडे मामा आणि प्रदीपजी भगत या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या फलंदाजाला मात्र आपण सन्मानित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यानं तब्बल 22 चेंडूमध्ये या स्पर्धेमध्ये 48 धावा कुठून काढल्या, अर्थातच सुरेश मोहिते ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि त्याचबरोबर आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये कॅश प्राइज, तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज. आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी अवघ्या 22 चेंडूंमध्ये 4 सामन्यात 48 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या. यानंतर मी विनंती करतो आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेब, सन्माननीय संजयजी मेटकरी साहेब आणि विश्वास पाटील अर्थातच बाळा या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर आणि मालिकावीर ठरतोय ज्याच्या बॅट मधून आल्या 22 चेंडू 88 धावा 80 धावा 6 चौकार 3 षटकार 3 षटक 29 धावा आणि 2 विकेट. नन अदर दॅन कळंबोलीचा सुहास करे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर. आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेब, सन्माननीय विश्वासजी पाटील आणि आदरणीय संजयजी मेटकरी यांच्या शुभ हस्ते मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर. या खेळाडूला मात्र आपण तर या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी या सर्वांना विनंती असेल की आपण एकत्रितपणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, या पहिली स्पर्धा एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आणि या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. खरं तर संपूर्ण दिवसभर या संघानं कमालीचा खेळ दाखवला, परंतु अंतिम सामन्यामध्ये मात्र कुठेतरी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पराभवाला सामोरं जावं लागलं. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब, सन्माननीय रवींद्रजी भगत साहेब, आदरणीय दिनकरजी पोपेडे साहेब, आदरणीय भरतजी जळे साहेब, त्याचबरोबर अरविंदजी कडव साहेब, संदीपजी भगत साहेब, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब आणि या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय आनंदाजी माने सरकार, त्याचबरोबर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कळंबोली गाव या सर्वांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उपविजेता ठरलेला संघ अर्थात स्वर्गीय रणजित कड्डे पाटील स्मॅश जय मल्हार किंग्स 11 संघ ठरतो या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. चला सर्व खेळाडू आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. संघनायकासह साई मोहिते, तिवारी, सूरज राम, सुहास करे, अनिकेत ऐनकर, अंकित रावत, सचिन कारवार, हॅप्पी सिंग, शिवम CID, राकेश आणि नूर.
अभिनंदन. आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार किंग्स 11. आणि यानंतर मात्र आपण विजेत्या संघातील खेळाडूंना सर्वप्रथम मेडलियन देणार आहोत. तर मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सर्व विजेत्या खेळाडूंना या ठिकाणी मेडलियन द्यायचं आहे. गोल्ड मेडल अर्थातच पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेत. आणि सर्व मान्यवर अतिथी जे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत यांना विनंती असेल की या सर्व खेळाडूंना आपण मेडल देऊन त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. तर सुरुवात आपण करूयात. या ठिकाणी अमन लोहिया, त्यानंतर यायचा एक एक करून आपण मुख्य मंचावरती यायचं. या सर्व खेळाडूंना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. गणेश वत्रे, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा हा संघ ठरला. त्यानंतर सर्व खेळाडूंना या ठिकाणी मेडल देऊन सन्मानित केलं जात आहे. अमानजी लोहिया असतील, गणेशजी वत्रे असतील, प्रतीक ठाकूर असतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सागर दरेकर आहेत. सर्व खेळाडूंना, सुरेश मोहिते, या सर्व खेळाडूंना मात्र या ठिकाणी मेडलियन देऊन त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. या स्पर्धेचा चॅम्पियन ठरणारा संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ. आणि या संघासाठी आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे हा संघ अजिंक्य ठरल्याबद्दल सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयांचं पारितोषिक या विजेत्या संघाला या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. प्रथम पारितोषिका व्यतिरिक्त जर आपण या ठिकाणी पाहिलं तर रोख रक्कम 15,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि यानंतर संघनायकाला विनंती असेल की आपण विनर्स ट्रॉफी या ठिकाणी रिसीव्ह करायची आहे. तर विनर्स ट्रॉफी सह संघाचा संघनायक प्रतीक ठाकूर आणि सर्व मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी दिले जातोय. या वर्षीची पहिली स्पर्धा मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. आणि या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत असताना चॅम्पियन संघ ठरलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ. या ठिकाणी मी विनंती करतो डीजे ऑपरेटरला की आपण काळभैरव आरती या ठिकाणी नक्कीच लावायची. खरं तर काळभैरवाच्या नावानं ही स्पर्धा कळंबोली गावचं ग्रामदैवत जय.
इथेच या ठिकाणी संपते. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा याच उत्साहानं याच जोशानं या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. तत्पूर्वी ही मॅच या ठिकाणी